अलमाटी शहरातल्या छोट्याशा नदीप्रवाहा शेजारी पार्कामध्ये सगळे रविवारचं स्वागत करायला जमले आहेत असंच वाटत होतं. मीही त्यात अगदी सहज सामावून गेलो. सो हे टोपीवाला हॉटेल सोडलं आणि आता एक कमाल गोष्ट बघायला चाललो आहोत. कमाल म्हणजे मी पुन्हा जातोय ते बघायला. त्या दिवशी थोडा लाईट कमी होता. नवा दिवस, रविवार आहे, आज निवांत आहे. काल एक खूप मोठी टूर झाली, सो आज म्हटलं जरा निवांत घालवूया दिवस. तर हा जो पार्ट आहे तो मला इतका आवडला त्या दिवशी. हा जो वॉक आहे की मी आज पुन्हा आलो आहे तो बघायला. सो हे पार्क आहे, खूप भारी जागा आहे. म्हणजे एका साईडला लोक चालत आहेत आणि बाजूने नदी वाहते. कमाल प्रकार. ही आहे नदीची एक स्ट्रीम, अशी छान वाहत येते. पार्क मधलं वातावरण एकदम भारी होतं. आठवडाभराच्या व्यस्ततेनंतर येणारा निवांतपणा. सुट्टीचा दिवस, रविवार. सगळेजण एकदम खुशीत होते, गप्पा मारत होते, फोटो काढत होते. एक रेस्टॉरंट आहे आणि इथे लाईव्ह विकतायत काहीतरी. मी आता एवढं गच्च खाऊन आलोय की नाही काय करता येणार. लोक चिल मारतात यार, संडेला एन्जॉय करतात. भारी. एका बाजूला बच्चे कंपनीची धमाल संडे ऍक्टिव्हिटी सुरू होती. गप्पा, गाणी, गोष्टी, त्यांची मैफिल रंगात आली होती. एक जण छोट्या छोट्या पिपाण्या विकत होती. हॅलो. या फाईन. इंडिया. Namaste. Oh, you know. Yeah, Yes, namaste. I know. Namaste. Okay. I like Indian food and chicken curry. Chicken curry? Yes. Ah. Yes. Okay. With rice. It's very delicious. It's so delicious. Here, India restaurant Tandoor. Tandoor? Ah. Okay. Did you visit the restaurant India Tandoor? No. There. It's good? Yes. You visited India? You have been? Oh. No. But I hope in future I will. It's good, yeah. In India, a lot of different flowers. Ah, I yeah. know. Yeah. Yes. Spicy difference. Hello. इकडे इंग्लिश फारसं कोणाला येत नाही, पण ही फुलं विकणारी बाई मात्र माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलत होती. आमच्या छान गप्पा झाल्या. तिने इतक्या प्रेमाने भारतीय खाण्याबद्दल, फुलांबद्दल गप्पा मारल्या. मस्त वाटलं. बरीच मंडळी तिच्याकडची ताजी टवटवीत फुलं खरेदी करण्यासाठी आली. सगळ्यांचाच रविवार एकदम तजेलदार झाला. सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी भन्नाट ऍक्टिव्हिटीज होत्या. उभ्याने झोके घेणं, किती नॉस्टॅल्जिया आहे त्यात. खळखळणाऱ्या प्रवाहाच्या साथीने सगळेच रविवारचा आनंद पुरेपूर लुटत होते. कुणी पाण्याचा फोटो काढतंय, कुणी रस्ता सोडून नदीच्या अगदी जवळून उन्हातनं वॉक घेतंय. मुलं तर अक्षरशः धुडगूस घालत होती. अलमाटी शहरातल्या एका लोकल पार्कमध्ये एक कमाल सकाळ मी अनुभवली. मला तिथली माणसं आज खऱ्या अर्थाने भेटली. त्यांच्यातला उत्साह जाणवला. एक छोटंसं गाव रविवार सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र जमल्यासारखं वाटलं. एकदम दिलखुश अनुभव. गाडी आलेली आहे, कॅब. सो ह्या गाडीने सोडलं आणि मी आज खास बुक केलंय भारी काहीतरी.
लईच मोठी बिल्डिंग बांधली आहे. गुड मॉर्निंग. काल मी एक ट्रीट दिली स्वतःलाच, एक भारीतली रूम घेतलेली. सो बघूया, टूर घेऊया आपण. सो असा हा एंट्रन्स आहे या रूमचा. हा पहिले किचन एरिया बघू. इथे एक टेबल आहे आणि पूर्ण किचन आहे. इथे सगळं सामान आहे. काल मी थोडं बनवलं. एक फ्रीज दिला इथे आणि अजून एक मिनी बार आहे ज्याच्यात पण काही सामान आहे खायला. एक छोटीशी गॅलरी आहे जिथे मी कपडे वाळत घातले होते. आणि हा व्ह्यू आहे, माउंटन व्ह्यू. असं छान सगळं दिसतंय. डोंगर. आज धुकं आहे जरा. वॉशिंग मशीन दिसली मला. मी कपडे धुवून टाकले. सुकवायचे आता नेक्स्ट हॉटेलमध्ये. आणि हा आलिशान बेड. छान झुंबर वगैरे आणि मस्त एकदम लॅविश स्टे झाला माझा. एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली मला. मी विचार करतो हे काय आहे, कशासाठी असेल. तर गंमत अशी आहे की जेव्हा आपण शूज घालतो तेव्हा खाली म्हणजे हाताने वाकून ऍडजस्ट करायला लागतं. त्याच्याऐवजी हे शूजमध्ये जाईल आणि आपला पायलगत सोडायचा. गंमतच वाटली मला. काय काय प्रोडक्ट्स असतील. ही रूम होती 112 आणि ही 16व्या मजल्यावर होते. म्हणजे मस्त व्ह्यू कळेल. ह्या डोंगरांमध्ये अशा भल्या मोठ्या बिल्डिंग्स बांधल्या आहेत. इथे तर त्रिकोणी आहे फ्रेम. आणि ह्या मोठ्या बिल्डिंगमध्ये 16व्या मजल्यावर मी राहिलो. रोमेरो. कझाकस्तान मस्त देश आहे. छान प्रवास सुरू आहे. वेगवेगळ्या जागा बघतोय. हॉटेल बदलतोय. तर थोडा वेग वाढवायला झालाय प्रवासाचा. असं व्हायला नको की काही राहून गेलं फिरायचं. तसं पुन्हा यायला आवडेल. चांगला देश आहे. रानवाटाची अलमाटी कझाकिस्तान टूर सप्टेंबरमध्ये. नक्की सहभागी व्हा. शेवटी आलोच मी त्या पार्टला जिथे आपलं जेवण बुफे टाईप आपणच चूज करायचं आहे. आणि इथे अशी लाईन लागलेली आहे आणि मला काही कळत नाही आहे काय घेणार आहे मी, कसं घेणार आहे. सो मजा येणार आहे. सो मी हे पोटॅटो, चिकन, एक ब्रेड आणि सलाड अशा काही गोष्टी घेतल्या आणि इथे सगळ्या अशा मस्तपैकी खायला बसतात दुपारचे. तर आज वातावरण एवढं छान आहे की मी जॅकेट रूमवर ठेवलं आणि बाहेर पडलो आहे. फक्त आता ते बदललं नाही पाहिजे, बिघडलं नाही पाहिजे. एक फेमस कॅथेड्रल आहे, एक चर्च आहे, लाकडी चर्च. सगळे टुरिस्ट आल्यावर इथे जातात. तर म्हटलं आपण पण जाऊया, बघू काय इंटरेस्टिंग मिळतं आहे. झेन्को किंवा ॲसेन्शन कॅथेड्रल पॅनफिलो पार्क जवळ आहे. हे पार्क दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित केलं. पीपल्स हिरो ऑफ कझाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिकी अधिकाऱ्याचा सुंदर पुतळा लक्ष वेधून घेतो. जवळच एक तोफही ठेवली आहे. बाहेरूनच चर्चची भव्यता लक्षात येते. त्याचा पिवळा सोनेरी रंगही पटकन नजरेत भरणारा. कझाकिस्तान मधलं रशियन ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल बघायला मी आलोय. आणि याचं वेगळेपण असं आहे की हे संपूर्ण बांधकाम लाकडी आहे आणि कुठेही खिळ्यांचा वापर केलेला नाहीये. जगातल्या उंच लाकडी वास्तूंमध्ये झेन्को कॅथेड्रलची गणना होते. 1907 साली याचं बांधकाम पूर्ण झालं. त्या काळात डोमसवर सोन्याचा मुलामा दिला गेला, जेणेकरून सूर्यकिरण पडल्यावर ते चमकतील आणि लांबूनही कॅथेड्रल सहज दिसेल. चर्चच्या आतल्या भिंतींवर संतांची चित्र काढली गेली. लाकडात जाळीचं नक्षीकाम केलं. मेटलचा वापर करून सुंदर सजवलं गेलं. प्रशस्त उंच कॅथेड्रलचं सौंदर्य रंगीत काचांच्या खिडक्यांनी आणखी वाढवलं. कॅथेड्रलमध्ये नेहमी असते तशीच धीरगंभीर शांतता होती. आज मी थोडी हुशारी केली आहे. जरा वातावरण बरं आहे हे बघून
जॅकेट्स ठेवली रूमवर आणि शर्टात बाहेर पडलो. पण इथे आल्यावरती मला एकही माणूस जॅकेटशिवाय दिसत नाही आहे. त्यामुळे मला आणखी थंडी वाजायला लागली. म्हणजे थंडी आहे थोडी, पण इतरांना बघून अजून वाजायला लागले. काय करावं. Hello India. Hello India. I'm from Kazakhstan. सो मला इथे रस्त्यामध्ये कझाकची मुलं भेटली आहेत. हे लॉयर आहेत, लॉ शिकतायत आणि यांना काहीच इंग्लिश येत नाही आहे आणि मला कझाक येत नाही आहे. सो आम्ही मोबाईलवरती ट्रान्सलेट करून बोलतोय. बराच वेळ झाला, मजा येते. आणि आता मी त्यांना माझे फोटो दाखवतो. ओके. Yeah. Oh, beautiful. Wow. Kind of. Kind of. Suatu kudas turun kamera. कॅथेड्रल बघितलं. कॉलेजमधल्या ग्रुपशी मस्त गप्पा झाल्या. मी रूमवर परतलो. गुड मॉर्निंग. कझाकिस्तानमधला आणखी एक नवा दिवस. ॲक्च्युली काल मी एवढा झोपलो, माझी परवा झोप झाली नव्हती. म्हणजे मी रात्री 9ला झोपलोय आणि 8ला उठलोय. सो ऑलमोस्ट 11 तास झोपलोय मी आणि मी एवढा खुश आहे. सो बाहेर क्लायमेट चांगलं आहे, सूर्यप्रकाश आहे. जो सूर्यप्रकाश खिडकीतून येऊन बाउन्स होऊन खालून एक बाउन्स लाईट आली आहे माझ्यावर. सिंगल लेअर जॅकेट घातलंय आणि दुसरं जॅकेट बॅगेत ठेवलंय. आजचा दिवस इंटरेस्टिंग आहे, मोठा आहे. मी विचार करतोय की ई बाईक घ्यायची आणि बिग अलमाटी लेकला जायचंय. तर बघूया कसं काय सगळं होतंय. मी पुन्हा 5 सीझन हॉटेलमध्ये आलो आणि मला वाटतं मी इथेच राहणार आहे आता, कारण फार ऑप्शन्स नाही आहेत आणि बरेचसे ऑप्शन ट्राय करून झाले. सो माहीत नाही काय. सो ठीक आहे, सध्या आम्ही आजसाठी तरी हे एक्सटेंड केलं आहे. आजचा प्लॅन आहे बिग अलमाटी लेक. त्यासाठी तुम्ही कारने आणि बसने नाही जाऊ शकत, ते बंद झालेलं आहे. आता फक्त ई बाईक जाऊ शकते तिथे, असं मला एका कंपनीकडनं कळलं. तर आता ई बाईकचं दुकान शोधायचं आहे, तिथे डील करायची, एक ई बाईक घ्यायची आहे, त्या लेकला जायचं आहे, फिरायचं आणि परत यायचं आहे. हा साधारण बेसिक प्लॅन. सकाळचा माझा हा वॉक एकदम रिफ्रेशिंग वाटला. रस्ता पानझडीने भरून गेला होता. 20 मिनिट चालून या स्टोअरपर्यंत आलो. पण प्रॉब्लेम असा आहे की हे लोक ई बाईक नाही देत, त्यांच्याकडे नॉर्मल बाईक्स आहेत आणि ई बाईकसाठी वेगळं दुकान सांगितलं आहे. मी त्या दुकानात फोन केला, ते मला ॲड्रेस पाठवतात. ते म्हणतात की आता कठीण आहे रोड, बर्फ आहे आणि रिस्की आहे तिथे जाणं ई बाईक घेऊन. तर काय करावं. कझाकिस्तानमधला 6वा दिवस. मस्त चालली आहे ट्रिप. एका छानशा कॉफी शॉपमध्ये येऊन बसलो आहे. ॲक्च्युली मी एकाच ठिकाणी बरेच वेळा गेलो, सो म्हटलं नवं काहीतरी शोधूया. सो आज मी इथे आलो आहे आणि एक बर्गर, फ्राईज, सूप असं ऑर्डर केलं आहे. इथे चिकनमधले ऑप्शन्स कमी आहेत मला वाटतं. थँक्यू. सो हा ब्रेकफास्ट आहे आणि याच्यामध्ये वेगळं काय तर सूप आहे आज आणि काकडी. सो चिकन बर्गर, फ्राईज, सूप, काकडी होपफुली. तर आजचा प्लॅन असा आहे की मी बिग अलमाटी लेकला चाललो आहे, पण तिथे जाणाऱ्या टूर्स बंद आहेत, तिथे कार नाही जाऊ शकत. सो तिथे आता स्वतःला जायचं आहे. तर मी इथून कॅब करून एका पॉईंटला जाईन आणि तो बोलला लवकर ये, डे टाईममध्ये सूर्य असताना हे फिरायची गोष्ट आहे. खरं तर हे बंद आहे, सीझन संपला आहे, पण तुला फिरायचं तर लवकर ये आणि हे थोडं रिस्की आहे, तुझ्या जबाबदारीवर फिर, असं त्याने मला सगळं घाबरवलं. म्हटलं व्यवस्थित हेवी ब्रेकफास्ट होऊ देत, पोटात जाऊ देत काहीतरी. गरमागरम सूप. फ्राईज इंटरेस्टिंग आहे. कझाकिस्तानमधलं आवडलेली गोष्ट, इकडचं क्लायमेट मस्त थंडगार आहे. इकडचे रस्ते, ऑटम सुरू आहे, झाडांची पानं पडली आहेत. इकडची लोकं थोडी रूढ वाटतात, हसत नाहीत, पण छान आहे कंट्री, मजा येते. Вы в первый раз, да, в Казахстане вообще? या अगेन. Вы первый раз в Казахстане? येस, Yes? फर्स्ट टाइम. गुगल ट्रान्सलेशनच्या मदतीने एकमेकांशी बोलताना मजा आली.
थँक्यू, गुड बाय. गुड बाय. बाय. सो ह्या कारने मी इथपर्यंत आलो. आता इथे शोधायचं आहे काय करायचं आहे. ई बाईक मिळते का, कुठून मिळते. मला त्याने मेसेज करून सांगितलं की नाही मिळणार आहे. भारी वाटतंय डोंगर. सो हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर, इथून मी बाईक हायर केली आणि आता बाईक घ्यायला जाऊया. ई बाईक जिथे मिळते त्या जागेवर पोहोचलो. या ट्रिपवर मला एक मैत्रीण भेटली. आम्ही दोघं लेकवर पोहोचलो. तिथे फिरत असताना पोलिसांनी पकडलं. बऱ्याच उलाढाली कराव्या लागल्या. हे सगळं पुढच्या भागात. कझाकिस्तान मधलं वातावरण, निसर्गनिर्मित आविष्कार, ऑटम सारखा रंगांची उधळण करणारा ऋतू, निळेशार तलाव, इतिहासाचं कलात्मक पद्धतीने जतन करणारी म्युझियम्स, अशा असंख्य सुंदर गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना रानवाटातर्फे सप्टेंबर महिन्यात अलमाटीला न्यायचा प्लॅन करतोय. नक्की सहभागी व्हा. ह्या वर्षातल्या शेवटच्या 2 बॅचेस लवकरात लवकर जॉईन व्हा.